हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पर्सिलेन पॉर्च्युलिका फ्लावर्सचे कटिंग कसे लावायचे ते। मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे आणि वातावरणात पण गरमी वाढायला लागली आहे, त्यामुळे आता विंटरचे प्लांट हळूहळू खराब व्हायला लागतात आणि आता आपण नवीन गरमीचे फ्लावर्स आहेत ते लावूया। त्यापैकी हे आहे पर्सिलेन पॉर्च्युलिका। हे उन्हाळ्यात खूप असे फुलं येतात, जेवढं ऊन जास्त होईल तेवढे त्याला जास्त फ्लावर्स येतात। हे दिसत आहेत हे मागच्या वर्षीचे माझे प्लांट्स आहेत, ते मी सेव्ह करून ठेवले होते आणि ह्यापासूनच आता आपण नवीन कटिंग तयार करूयात। त्यापैकी मी हा एक पॉट घेतलेला आहे। एका पॉटच्या कटिंगपासून आपण भरपूर सारे वेगवेगळे पॉट तयार करू शकतो। त्या अगोदर मी ही सगळी कटिंग आहे ती करून घेते आणि मग तुम्हाला सांगते ती कशी लावायची ते। एक जरी झाड सेव्ह करून ठेवलं असेल ना, तर त्यापासून तुम्ही भरपूर सारे झाडे तयार करू शकता। एकदम सोप्या पद्धतीत ही कटिंग लावू शकता आणि यासाठी काही एवढं रूटिंग हार्मोन्स किंवा ॲलोवेरा जेल लावायची काही गरज लागत नाही। मी तर असंच कटिंग लावते तरी ते ग्रो होतात। एकदम छोटी छोटी कटिंगसुद्धा याची ग्रो होते। चला मग याची कटिंग्स आपण करून घेऊयात आणि त्या पॉटमध्ये लावूयात। आतापासून तुम्ही जर कटिंग लावलीत ना, तर मार्च महिन्यापासून एप्रिल मार्च मध्ये फ्लावर्स यायला सुरुवात होते आणि जास्त फ्लावर जून या महिन्यामध्ये जास्त फ्लावर्स येतात। पण ऊन असेल तर ऊन त्यांना पुरेसं मिळालं तरच ते जास्त फ्लावर्स देतात, नाही तर त्यांना फ्लावर्स येत नाही, फक्त ग्रीन असे प्लांट दिसतात। हे बघा मी सारी कटिंग करून घेतलेली आहेत आणि आता ह्या मोठ्या मोठ्या कटिंग्स आहेत, त्याच्यापासून आपण आणखीन छोटे छोटे कटिंग्स तयार करून घेऊया आणि ते पॉटमध्ये लावूयात। जून जुलैमध्ये पूर्ण जे पॉट आहे ना, पूर्ण फुलांनी असं भरून जातं, तर बघायला खूप छान वाटते। यामध्ये वेगवेगळे कलर्ससुद्धा येतात। माझ्याकडे आहेत ते येल्लो, पिंक आणि थोडा डार्क पिंक अशा शेडमध्ये कलर्स आहेत। ते मी एक एक सगळे पॉट सेव्ह करून ठेवले होते आणि आता त्यापासूनच मी नवीन पॉट तयार करणार आहे। त्यासाठी मी छोटे छोटे पॉट घेतले आहेत। हा मी 7 ते 8 इंच पॉट घेतलेला आहे आणि याची माती बघा किती सॉफ्ट आणि भुरभुरीत आहेत। या अशा मातीमध्ये कटिंग लावले तर ते पटापट ग्रो होतात। तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये, छोट्या छोट्या पॉट्समध्ये, जिथे मिळेल तिथे तुम्ही असं सावलीमध्ये अशी शेड असेल तिथे मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये पण तुम्ही ग्रो करू शकता। एकदा काही ते ग्रो झाले ना, की आपण त्या कटिंगपासून आणखीनसुद्धा कटिंग तयार करू शकतो। बघा मी आता ज्या मोठ्या मोठ्या कटिंग केल्या होत्या त्याच्या आणखीन छोट्या छोट्या कटिंग करत आहे। एवढ्याच कटिंगपासून किती झाडं तयार होऊ शकतात तुम्ही विचार करा। आणि ही जेव्हा फुलं एकसाथ फुलतात ना पॉटमध्ये, तर खूप मस्त वाटतं बघायला। जेवढं ऊन ह्यांना मिळेल ना, तेवढे ते जास्त फ्लावर्स येतात। पॉटमध्ये लावायच्या अगोदर मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे, त्यामुळे माती सेट होते आणि कटिंग आपल्या पटकन लावता येतात। म्हणून मी पहिल्याच पॉटमध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि एका काठीच्या साहाय्याने आता ते होल करून घेत आहे। त्यामध्ये आपण ते कटिंग्स लावूयात। जेवढ्या लावता येतील तेवढ्या पॉटमध्ये त्या लावायच्या आणि नंतर जसं त्या ग्रो व्हायला लागल्या ना, की आपण त्याच्यापासून आणखीन सारे कटिंग बनवून इतर पॉटमध्येही लावू शकतो। कटिंग लावून झाल्यानंतर हे पॉट ना 7-8 दिवस सावलीतच ठेवायचे असतात आणि त्यामुळे ते लवकर रूट्स येतात त्यांना आणि आपला प्लांट ग्रो व्हायला मदत होते। मी सगळे कटिंग असे छोटे छोटे कटिंग्स आहेत ते मी असे लावून घेते। मातीमध्ये मी वर्मी कंपोस्ट, फंगीसाइड, राईस हस, DAP, नीमखली असं सर्व खतं मिक्स करून ही माती तयार केलेली आहे। त्यामुळे माती बघा किती भुरभुरीत आहे आणि कटिंग पण पटापट अशा लागतात आणि रूटिंग पण पटकन होते। अशा प्रकारे मी सर्व पॉट आता लावून सर्व पॉटमध्ये कटिंग लावून घेत आहे आणि मग तुम्हाला नंतर दाखवते हे पॉट आपण सावलीत ठेवायचे। आणि कटिंग लावल्यावर सारखं पाणी द्यायचं नाही, जास्त पाणी दिल्यामुळे ते गळून जाऊ शकतात कटिंग, कारण हे एकदम नाजूक कटिंग असते त्यामुळे ती गळून जाऊ शकते। पण जास्त पाणी टाकायचं नाही, माती चेक करूनच थोडं थोडं पाणी टाकायचं।
मातीमध्ये फंगीसाईडही टाकायचं, नाहीतर फंगसमुळे सुद्धा कटिंग खराब होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर फंगीसाईड असेल तर फंगीसाईड पण थोडं मातीमध्ये टाका. ओव्हर वॉटरिंग म्हणजे जास्त पाणी दिल्यामुळे ते कटिंग खराब होऊ शकतात, म्हणून थोडं फंगीसाईड पण मातीमध्ये मिसळावं लागतं. वर आल्यानंतर हे पॉट जर सर्व एकत्र ठेवलेत ना, तर कधी-कधी क्रॉस पॉलिनेशन होऊन सुद्धा आपल्याला एक नवीन कलर मिळू शकतो. फ्लॉवर्सवर भरपूर सारे फुलपाखरे वगैरे असे भरपूर येतात, कारण कलर्स एवढे छान असतात ना यामध्ये की फुलपाखरांना ते अट्रॅक्ट करतात. हे उरलेल्या कटिंगसुद्धा मी नंतर लावून घेईन. हे बघा, सर्व पॉटमध्ये मी ह्या कटिंग लावून घेतलेल्या आहेत आणि ह्या मी आता 7 ते 8 दिवस शेडमध्ये ठेवेन की त्यामुळे त्यांचे रूट तयार होतील. ही बघा, भरपूर सारी कटिंग आहे अजून. हे माझं एक कमेलिया फ्लावरचं प्लांट आहे. त्यामध्ये मी थोडं, हे बघा, कमेलियाचं फ्लावरिंग प्लांट आहे, त्याला एक बर्डसुद्धा आलेला आहे. बघूया तो आता कधी उमलेल ते. कमेलिया प्लांटचं फ्लावर उमलायला खूप वेळ लागतो. फ्लावर एकदा फुलला ना की तो एवढा छान दिसतो, गुलाबासारखा फ्लावर्स येतात त्याला. हे बघा, मी पॉटच्या सगळ्या